नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ह्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत एका नवीन येत असलेल्या IPO विषयी. त्याचं नाव आहे पटेल रिटेल IPO. आता एकंदरीत ही कंपनी काम काय करते आणि जो त्यांचा IPOचा क्रायटेरिया आहे तो नेमकी काय आहे आपण ते जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आणि आपल्या त्या चॅनलवरती काय 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 भेटणार आहे तर त्या चॅनलवरती जे मी स्विंग ट्रेड घेत असतो ते स्विंग ट्रेड असतात. त्यानंतर जे काही ऑप्शनमध्ये ट्रेड घेत असतो त्यामध्ये आपले निफ्टी, बँक निफ्टी आणि कमोडिटी ऑप्शन्स असतात. त्याचे ट्रेड मी तुमच्या बरोबर शेअर करत असतो आणि त्याची जी एका वर्षाची जी फी आहे ती आहे 3,000 रुपये. 3,000 रुपयामध्ये 12 महिने तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीचा ॲक्सेस त्या ठिकाणी भेटणार आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. आणि त्या लिंकवरती जाऊन तो टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा. अर्थातच तो पेड टेलिग्राम चॅनल आहे. आणि जर नसेल हा तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा तर मग दुसरा आपला एक आपण असं म्हणू का जो आपला फ्री टेलिग्राम चॅनल असतो का पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे आणि तुम्हाला त्यावरती मार्केट विषयी अपडेट्स त्या ठिकाणी भेटत असतात. आता मग आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुरुवात करूया का हा जो पटेल रिटेल लिमिटेडचा जो IPO आलेला आहे तर तो किती रुपयाचा आहे. तर हे जो काय IPO आहे हा काय खूप मोठा नाही आहे. साधारणतः 242 करोड रुपयाच्या आसपास हा सगळा इश्यू प्राईज आहे सगळी. तर म्हणजे साधारणतः 242 करोड रुपयाचा IPO आहे. आणि आता मग इथे आपल्याला नेमकं त्याचा काय क्रायटेरिया आहे आपण ते जाणून घेणार आहोत. त्यानंतर कंपनी काम काय करते आणि कंपनी खरंच प्रॉफिटमध्ये आहे का ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट आता इथे आपल्याला काय बघायला भेटतंय तर इथे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल का याची फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये ठेवलेली आहे. हा जो IPO ओपन होणार आहे तो आहे ओपन 19/20/21. 3 दिवस हा IPO ओपन आहे. 3 दिवस तुम्ही याला सबस्क्राईब करू शकता किंवा अप्लाय करू शकता. लॉट साईज त्याची 58 आहे आणि त्याची जी काय इश्यू प्राइस आहे ती 237 रुपये ते 255 रुपये. अर्थात 255 रुपयानंच तुम्हाला त्या ठिकाणी हा सगळे पैसे तुमचे कटिंग होतील. म्हणजे कटिंग म्हणजे जर भेटला तर ओके. आणि आता त्याच्यानंतर जर समजा एखाद्या कंपनीमध्ये म्हणजे आता ह्या कंपनीमध्ये जर कोणी समजा जॉबला असेल तर त्यांच्यासाठी 51,000 शेअर्स कंपनीनं राखीव ठेवलेले आहेत आणि त्यावरती एम्प्लॉईजला 20 रुपयाचा डिस्काउंट भेटणार आहे. तर आता ही परिस्थिती आहे. आता त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही त्या ठिकाणी IPO सबस्क्राईब केला किंवा अप्लाय केला तर मग त्यानंतर पुढे काय तर त्यानंतर त्याच्यावाली जी काय आहे प्रोसेस अलॉटमेंटची ती प्रोसेस 22 तारखेला होणार आहे 22 ऑगस्टला. आणि त्यानंतर ज्यांना IPO मिळणार नाही त्यांचे पैसे 25 ऑगस्टला परत तुमच्या खात्यामध्ये रिफंड होणार आहेत आणि ज्यांचे कुणाला IPO त्यांच्या नशिबाने भेटलाय त्याची जे शेअर्स आहेत ते शेअर्स 25 तारखेला डीमॅटला क्रेडिट होतील आणि त्याची जी लिस्टिंग आहे ती लिस्टिंग 26 तारखेला 26 ऑगस्टला याची लिस्टिंग केली जाणार आहे. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर समजा तुम्ही जर रिटेल इन्व्हेस्टर असाल तर या ठिकाणी तुम्ही मॅक्झिमम 13 लॉट भरू शकता म्हणजे साधारणतः 1,92,000 रुपयापर्यंतची गुंतवणूक करू शकता. याचे नाही असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 9,90,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता. पण एवढे आपण काय इतके मोठे असे गुंतवणूकदार कोणी नाही आहेत. आपण सगळे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहोत. आणि आता नेमकी कंपनी काय करते तर कंपनीची जी काय आहे सुपर मार्केटची रिटेल चेन आहे. म्हणजेच डीमार्ट जी आहे त्या डीमार्टच्या स्वरूपाची कंपनी आहे. रिटेल त्यांच्यावाली आहेत रिटेल त्यांचे चेन आहेत. 2008 सालापासून कंपनी काम करते आणि त्याच्यानंतर आता कंपनीने काय केलं आहे का जो त्यांचा ब्रँड नेम आहे तो थोडा चेंज केला आहे. त्यांनी ठेवलेला आहे पटेल्स आर मार्ट म्हणून आणि त्या पटेल्स आर मार्टच्या अंडर त्यांनी जे पहिला स्टोअर ओपन केला आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अंबरनाथमध्ये ओपन केला आहे आणि तो ओपन झालेला आहे 31 मे 2025 सालापासून. म्हणजेच आत्ताच रिसेंटली तो त्या ठिकाणी झालाय ओपन. आणि त्यानंतर आता कंपनी ही साधारणतः आपण बघितलंय या ठिकाणी दिसतंय का ठाण्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ही जवळजवळ 43 स्टोअर कंपनी ऑपरेट करते. टोटल रिटेल एरिया जर बघितला कंपनीकडे तर साधारणतः 1,78,946 स्क्वेअर फूटचा
संपूर्ण जेवढे त्यांच्यावाले जे काय आहेत मॉल आपण म्हणूया किंवा मार्ट आहेत त्यासाठी हा एवढा मोठा एरिया त्या ठिकाणी व्यापलेला आहे. आणि आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी पटेल रिटेल्स लिमिटेड हॅज लॉन्च प्रायव्हेट लेबल प्रोडक्ट सच ॲज पटेल फ्रेश. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी पटेल फ्रेश नावाचाही त्यांचा ब्रँड आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा आपला इंडियन चस्का नावाचा ब्रँड आहे. नंतर ब्ल्यू नेशन आहे, पटेल इसेन्शियल्स आहेत. तर हे त्यांचे जे काय असतील त्यांनी असे बनवलेले ब्रँड त्यांच्या त्याच्यामध्ये स्टोर्समध्ये ते विक्रीला ठेवलेले असतात. आता ही कंपनी काही काही गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग पण करते. आता त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय काय करते तर त्या ठिकाणी ते पॅकेजिंग वगैरे असतात त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर रेडी मिक्स वगैरे पल्सेस वगैरे तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी कंपनी पॅकिंग सुद्धा करते. आणि एकंदरीतच आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला जाणून घ्यायचं आहे का प्रॉफिट काय होतोय का कंपनीला का लॉसमध्ये आहे. तर इथे आपण 2023 सालापासूनचा डाटा आहे. 2023ला कंपनीचा जो टोटल काही झालेला होता इन्कम तो झाला होता 1,000 करोड रुपयाचा. प्रॉफिट झालेला कंपनीला 16 करोड रुपयाचा. 2024ला कंपनीची टोटल इन्कम झाली 817 करोड रुपये. प्रॉफिट झाला 22 करोड रुपयाचा. 2025ला कंपनीचा इन्कम झालाय हा 825 करोड रुपयाचा. प्रॉफिट झालेला आहे 25 करोड रुपयाचा. म्हणजेच एक साधारणतः आपण जर बघितलं तर एवढी मोठी काय कंपनी ही नाहीये. आणि त्यानंतर आता एकंदरीत कंपनीवरती कर्ज किती आहे तर 182 करोड रुपयाचं कर्ज होतं 2023ला. 2024ला 185 करोड रुपयाचं कर्ज. 2025ला जवळजवळ 180 करोड रुपयाचं कर्ज कंपनीवरती होतं. आणि आता आपण त्याचा नेमकी पैसे जे काय कंपनी जमा करणार आहे त्या पैशाचं कंपनी काय करणार आहे तर त्यातले बघा हे काही साधारणतः रिपेमेंट असतील, पार्ट पेमेंट असतील किंवा उधारी बाधारी आहे ते जवळजवळ 59 करोड रुपये आहे. आणि मग ते देणेदारी कंपनी पूर्ण करणार आहे. त्याच्यानंतर फंडिंग ऑफ अ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे प्रत्येक कंपनीला काय असतं एक वर्किंग कॅपिटलसाठी फंड लागतो, पैसे लागतात. त्यासाठी 115 करोड रुपये हे वापरणार आहेत. आणि आता मग एकंदरीतच येतोय शेवटचा प्रश्न, हा IPO अप्लाय करायचा का. तर त्याकरता आपण इथे जाऊया परत गुगलवरती आणि गुगलवरती आपण सर्च करू पटेल रिटेल आणि ग्रे मार्केट प्राइस. ठीक आहे. आता पटेल रिटेलमध्ये जर आपण ह्या ठिकाणी बघतोय इथे काय दिसतं आपल्याला जो IPO मध्ये आता काय आहे चालू कंडिशन तर इथे आपल्याला बघायला भेटतो की साधारणतः हे आपल्याला 36 रुपयाच्या आसपासचा प्रीमियम जो आहे तो आपल्याला तेवढा बघायला भेटतो. 36 रुपयाच्या आसपासचा प्रीमियम म्हणजेच आता जर 36 रुपयाचा प्रीमियम जर पकडला 255 रुपयाला आपल्याला त्या ठिकाणी IPO अप्लाय करायचा आहे. 36 रुपयाच्या आसपासचा त्याला प्रीमियम चालू 35 रुपये राऊंड फिगर पकडूया आपण. 290 रुपयाच्या आसपास याची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. म्हणजेच अराउंड साधारणतः जर बघितलं तर 12% आसपासचा लिस्टिंग गेन आपल्याला यामध्ये बघायला भेटू शकतो. जर तुम्ही एवढ्या या लिस्टिंग गेनमध्ये समाधानी जर असाल तर मग इथे तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. आणि जर समाधानी नसाल तर मग अशा या IPO पासून लांब राहिलं कधीही चांगलं. ओके. तर मग अर्थातच आता इथे आपण थांबतोय आणि हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठला ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आपला टेलिग्राम चॅनल 2 प्रकारचे आहेत. आपला प्रायव्हेट चॅनल आहे आणि प्रायव्हेट चॅनलची जी आपली फीज आहे ती आपली 3000 रुपये ही 12 महिन्याची फी आहे. आणि त्याच्यानंतर जो पब्लिक चॅनल आहे तो पब्लिक चॅनल फ्री आहे. दोन्ही चॅनलच्या तुम्हाला ज्या लिंक आहेत त्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती जाऊन ते दोन्ही चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.